मतदानाच्या दिवशी निर्धारित केलेल्या वेळेला मतदान सुरू करा। मतदानाची वेळ संपण्याच्या काही मिनिट अगोदर मतदान केंद्राच्या रांगेमध्ये असलेल्या मतदारांना चिठ्ठ्याचं वाटप करावं। रांगेमध्ये असलेल्या सर्व मतदारांचं मतदान पूर्ण झाल्यानंतर आणि मतदानाची निर्धारित वेळ संपल्यानंतर मतदान यंत्र रिझल्ट सेक्शनवरील क्लोज कॅप काढून त्यामधील क्लोज हे बटन दाबून मतदान यंत्र मतदानासाठी बंद करण्यात यावं। क्लोज हे बटन दाबून मतदान यंत्र मतदानासाठी बंद केल्यानंतर झालेल्या मतदानाची नोंद 17च्या मतदानाचा हिशोब याच्यामध्ये घ्यावी। त्याचबरोबर मतदान केंद्राध्यक्षाची डायरी याच्यामध्ये त्याची नोंद घ्यावी। याबाबत पुन्हा खात्री करायची असेल तर पुन्हा क्लोज बटन हे दाबून झालेल्या मतदानाची खात्री करावी। नोंदवलेल्या मतांचा हिशोब नमुना 17C हा आपण अतिशय काळजीपूर्वक तयार करावा। यामध्ये वरील आपल्या मतदान केंद्राच्या संदर्भातली माहिती भरल्यानंतर बाब 1 मध्ये मतदान केंद्रावरील मतदारांची एकूण संख्या आपल्याला प्राप्त झालेल्या चिन्हांकित मतदार यादीनुसार आपण एकूण मतदारांची संख्या नमूद करावी। जर आपल्या मतदान केंद्रामध्ये काही EDC मतदान झाले असेल तर त्याची संख्या ही याच्यामध्ये धरण्यात यावी। एकूण आकडा नमूद करावा आणि कंसामध्ये त्याचं विभाजन द्यावं। विभाजन देत असताना चिन्हांकित मतदार यादीनुसार असलेले मतदार प्लस EDC असे नमूद करावेत। बाब 2 मध्ये मतदार नोंदवहीत म्हणजे नमुना 17A मध्ये नोंदवलेल्या एकूण मतदारांची संख्या म्हणजे जेवढ्या मतदारांनी 17A मध्ये नोंदी घेतलेल्या आहेत त्यांची संख्या बाब 2 मध्ये येईल। बाब 3 मध्ये मत नोंदवण्यास नकार दिलेल्या मतदारांची संख्या, ज्या मतदाराने आपले मत नोंदवण्यास नकार दिला म्हणजे रिफ्यूज टू वोट त्यांची संख्या ही बाब 3 मध्ये येईल। बाब 4 मध्ये निवडणूक पद्धतीचा भंग केला म्हणून ज्या मतदारांना आपण मतदान करण्याची परवानगी दिलेली नाही अशा मतदारांची संख्या येईल। बाब 5 मध्ये 49 MA अंतर्गत किंवा टेस्ट वोट किंवा चाचणी मत म्हणून जे आपण घेतलेलं आहे त्याची माहिती ही बाब 5 मध्ये येईल। याच्यामध्ये अ मध्ये एकूण मतदारांची संख्या येईल आणि त्यांचे अनुक्रमांक येतील। त्याचबरोबर ब मध्ये ज्या उमेदवारांना अशी मतं नोंदवलेली आहेत त्यांची मतं या ठिकाणी नोंदली जातील। बाब 6 मध्ये मतदान यंत्रानुसार नोंदवण्यात आलेल्या एकूण मतांची संख्या, मतदान संपल्यानंतर ज्यावेळेला आपण कंट्रोल युनिटवरील क्लोज हे बटन दाबून मतदान बंद करू त्यावेळेला मतदान यंत्रामध्ये नोंदलेल्या मतांची संख्या आपल्याला घेण्यात येईल व ती या ठिकाणी नोंद करायची। याचा जो हिशोब जुळवायचा आहे त्याच्यामध्ये हा जो 6 आहे मतदान यंत्रात नोंदलेली मते तर तो जो बाब 2 आहे म्हणजे मतदार नोंदवहीत नोंद झालेली मते वजा ज्या मतदारांनी मतदानास नकार दिला त्या मतदारांची संख्या वजा ज्या मतदारांना आपण मतदानासाठी परवानगी दिलेली नाही बाब 4 नुसार त्यामधील मतदारांची संख्या ही मायनस केल्यानंतर आपली बाब 6 ती येईल आणि 7 मध्ये हा हिशोब जुळतो काय याच्याबद्दल विचारणा केलेली आहे। हा हिशोब जुळणं हे अत्यंत आवश्यक आहे। त्यानंतर बाब 8 आणि 9 मध्ये प्रदत्त मतपत्रिकांच्या बाबतची माहिती आहे। आपल्याला मिळालेल्या मतपत्रिका, आपण वापरलेल्या मतपत्रिका, मतदारांना दिलेल्या मतपत्रिका आणि न वापरता परत केलेल्या प्रदत्त मतपत्रिका। त्याचबरोबर बाब 10 मध्ये कागदी मोहरांचा हिशोब दिलेला आहे। आपल्याला पुरवलेल्या कागदी मोहरांचे अनुक्रमांक, आपण वापरलेल्या कागदी मोहरांची संख्या, त्याबरोबरचा अनुक्रमांकही नमूद करावा आणि न वापरता परत केलेल्या कागदी मोहरांची संख्या या आपण नमूद कराव्यात। पूर्ण आपला मतदानाचा हिशोब जो आहे तो जुळलेला आहे याची खात्री करून आपण याच्यावरती सर्व उपस्थित मतदान प्रतिनिधी यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात याव्यात। मतदान केंद्राध्यक्षांनी सही करावी आणि याची एक प्रत ही सर्व उपस्थित मतदान प्रतिनिधी यांना देण्यात यावी। साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी EVM आणि VVPAT याच्यासोबत एक सीलबंद प्रत आपण सादर करावी। त्याचबरोबर एका लकोट्यामध्ये सीलबंद न केलेली प्रतही सादर करावी। तसेच एक प्रत आपण झोनल ऑफिसर यांना द्यावी। आपण साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी जमा केलेल्या 17Cच्या प्रती, सर्व मतदान प्रतिनिधींना दिलेल्या 17Cच्या प्रती या सर्व एकसारख्या असतील याबाबत आपण खात्री करा। त्याचबरोबर 1700च्या फॉर्ममधील भाग 2 आहे, हा मतमोजणीसाठी आहे।
त्यामुळे आपण आत्ता भाग 2मध्ये काहीही माहिती भरवायची नाही. मी असंही सूचित करतो की आपल्याला जे फॉर्म्स मतदानाच्या प्रक्रियेमध्ये वापरायचे आहेत, जे लखोटे वापरायचे आहेत, त्या सर्व फॉर्म आणि लखोट्यावरती आपण विभेदक चिन्ह मारावं. त्यामुळे आपल्या मतदानाचा क्रमांक शोधणं हे सोपं होईल. मतदान केंद्राध्यक्ष यांची दैनंदिनी भरताना पुढील बाबीकडे लक्ष द्यावं. मतदान केंद्राध्यक्षानं दैनंदिनी भरत असताना ज्या घटना ज्या क्रमानं घडतात त्याच वेळेला त्या घटनांची नोंद ही मतदान केंद्राध्यक्षांनी दैनंदिनीमध्ये घ्यावी. त्याचबरोबर मतदारांची आकडेवारी आहे. मतदान अधिकारी क्रमांक 1 यांनी महिला आणि पुरुष मतदारांची संख्या काढावी. दर 2 तासांनी आपल्याला मतदानाची आकडेवारी द्यायची, ती या डायरीमध्ये नमूद करावी. त्याचबरोबर मतदान संपतेवेळी दिलेल्या चिठ्ठ्यांची संख्या ती याच्यामध्ये नमूद करायची. हा फॉर्म सुरुवातीला आपण वाचून घ्या. त्याच्यानंतर मतदानाच्या दिवशी दिवसभराच्या नोंदी या दैनंदिनीमध्ये येतील. त्या जशा क्रमानं घडतात तशाच क्रमाने आपण नोंदवत जावं, म्हणजे त्याची नोंदणी ही अचूकपणे होईल. मतदान अधिकारी क्रमांक 1 जसं मतदारांच्या आकडेवारीमध्ये महिला पुरुष यांची संख्या काढतील, त्याचप्रमाणे मतदान अधिकारी क्रमांक 2 यांनी इपिक आणि नॉन इपिक मतदार, साक्षर आणि निरक्षर मतदार याबाबतची माहिती काढावी. रजिस्टरच्या प्रत्येक पानावरील आकडेवारी काढावी आणि ती सर्व आकडेवारी एकत्रित करून इपिक नॉन इपिक मतदारांची आकडेवारी आणि साक्षर आणि निरक्षर मतदारांची आकडेवारी मिळू शकेल. त्या सर्व नोंदी अचूकपणे आपण मतदान केंद्राध्यक्षाची डायरी यामध्ये घ्यावीत. साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी EVM आणि VVPAT याच्यासोबत मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी असलेला एक सीलबंद लखोटा जमा करावा. त्याचबरोबर याची दुसरी प्रत सीलबंद न केलेल्या पाकिटातूनही साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी करावे. त्याचबरोबर मतदान केंद्राध्यक्षानं दैनंदिनीची एक प्रत संबंधित झोनल ऑफिसर यांच्याकडे द्यावी. मतदान केंद्राध्यक्षाने मतदारसंघ निरीक्षकांना तसेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सादर करावयाच्या अतिरिक्त अहवालाचा नमुना हा 16 मुद्द्यावरील अहवाल आपल्याला सादर करायला लागेल. याच्यामधली माहिती विशेषतः एकूण मतदार असेल, मतदान केलेल्या मतदारांची संख्या असेल, मतदानाची टक्केवारी आहे किंवा उमेदवारांची संख्या आणि ज्या उमेदवारांना त्यांचे प्रतिनिधी नेमले अशा उमेदवारांची संख्या आहे. इपिकच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आहे इपिक शिवाय किती मतदारांनी मतदान केलेलं आहे. नंतर अभिरूप मतदानाबद्दल आहे. ह्या सर्व याच्यामधल्या माहित्या आपण अचूकपणे भरा. हाही फॉर्म आपण साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी जमा करावं. तसेच याची एक प्रत ही झोनल ऑफिसर यांना देण्यात यावी. त्यानंतर कंट्रोल युनिटचा पॉवर स्विच ऑफ करण्यात यावा. VVPATच्या पाठीमागील बाजूस असलेला पेपर रोल नॉब हा हॉरिझॉन्टल करण्यात यावा, म्हणजे बंद करण्यात यावा आणि त्यानंतर केबल डिस्कनेक्ट कराव्यात. कंट्रोल युनिट, बॅलट युनिट व VVPAT ही त्यासाठी देण्यात आलेल्या कॅरिंग केसमध्ये ठेवण्यात यावेत. या पद्धतीने कंट्रोल युनिटची कॅरिंग केस सील करावी, बॅलट युनिटची कॅरिंग केस सील करावी, तसेच VVPATची कॅरिंग केस ही सील करावी. मतदान यंत्राच्या कॅरिंग केस सील झाल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांनी मतदान यंत्र सील केल्याबाबतचं घोषणापत्र करावं. या सील केलेल्या कॅरिंग केसवरती मतदान प्रतिनिधी यांना त्यांचं सील करायचं असेल त्यांना आपण परवानगी द्या आणि घोषणापत्रामध्ये मतदान प्रतिनिधी ज्यांना कॅरिंग केसवरती आपलं सील लावलं त्यांची नावे नमूद करा व ज्या मतदान प्रतिनिधी यांनी कॅरिंग केसवरती सील लावण्याची इच्छा व्यक्त केली नाही त्यांची नावं नमूद करा. निवडणूक प्रक्रियेमध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध फॉर्म्स भरणे तसेच त्यासाठी वापरण्यात येणारे पाकिटे सीलबंद करण्याची कार्यवाही पुढील प्रमाणे आहे. मतदान केंद्राध्यक्ष यांनी सर्व लिफाफे तयार करावेत. मतदान पूर्ण झाल्यानंतर आणि मतदान यंत्र सीलबंद केल्यानंतर निवडणुकीमध्ये वापरण्यात आलेले वेगवेगळे फॉर्म्स त्यासाठी दिलेल्या पाकिटामध्ये आपण ठेवावेत. त्यासाठी हा जो पाकिट नंबर 1 आहे हा मोठा एन्व्हलप आहे. याच्यामध्ये एक 17C साठी एक एन्व्हलप दिलेला आहे ज्याचा नंबर 1/2 आहे. 17C साठी एक एन्व्हलप आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आहे
ते एनवलप प्रिसाइडिंग ऑफिसरचा रिपोर्ट, त्याच्यामध्ये रिपोर्ट नंबर 1 भाग 1 मॉकपोल सर्टिफिकेट, भाग 2 आणि 3 असेल. आणि त्याच्यानंतर एनवलप फॉर व्हीव्हीपॅट, जे आपण व्हीव्हीपॅटच्या पेपर स्लिप ज्या ब्लॅक कलरच्या लकोट्यामध्ये आपण सीलबंद केलेला आहे तो लकोटा. तर असे 3 लकोटे आपण या पाकिट नंबर 1मध्ये, एक जो म्हटलेला आहे हे मदर पाकिट आहे, तर याच्यामध्ये ही 3 पाकिटं ठेवायची आहेत. ही पाकिटं ठेवत असताना जो 17C फॉर्म आहे, जो पाकिट नंबर यातलं 1 राहील, तर ते सील करण्याची आवश्यकता नाही. जे 2 आहे नंबर प्रिसाइडिंग ऑफिसरचा अहवाल भाग 1 आणि भाग 2, 3, तर हेही सीलबंद करण्याची आवश्यकता नाही. आणि जो 3 नंबर आहे, जो व्हीव्हीपॅट पेपर स्लिप ऑफ मॉकपोल, हा आपण ऑलरेडी सील केलेला असणार आहे, तो याच्यामध्ये आपण ठेवायचा. आता जो प्रिसाइडिंग ऑफिसरचा रिपोर्ट भाग 1 ते 2 आणि 3 हे या पाकिटामध्ये येतील. आणि प्रिसाइडिंग ऑफिसरच्या अहवालाचा भाग 4 आणि हा 5 हा ज्या वेळेला आपण मतदान यंत्र बदलतो त्या वेळेला तो आपण सेक्टर ऑफिसर यांच्याकडे द्यावा. आणि सेक्टर ऑफिसर तो सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करते. त्याचबरोबर जो आपला पाकिट नंबर 2 आहे, याच्यामध्ये जे मूळ पाकिट आहे त्याला 2/1 हे म्हणजे हे मूळ पाकिट आहे. या पाकिटामध्ये इतर कोणती पाकिटं असतील ते या ठिकाणी नमूद केलेलं आहे. याच्यामध्ये प्रिसाइडिंग ऑफिसरची डायरी आहे, नंतर वोटर रजिस्टर 17A आहे, त्याच्यानंतर जे 14A एक एनवलप आहे आणि एनवलप फॉर व्हिजिट सीट, ही 4 एनवलप दिलेले आहेत. ही 4 एनवलप ते फॉर्म त्या एनवलपमध्ये ठेवून ती 4ही एनवलप आपल्याला या पाकिट नंबर 2मध्ये ठेवायचे आहेत. याच्यामध्ये फक्त एनवलप फॉर रजिस्टर ऑफ वोट्स 17A हा जो लकोटा आहे हा आपण सीलबंद करायचा आहे. इतर कोणताही लकोटा यामध्ये सीलबंद करण्याची आवश्यकता असणार नाही. त्यानंतर जो लकोटा क्रमांक 3 आहे, पाकिट क्रमांक 3 आहे. आता 3चा जो मूळ लकोटा आहे, मदर लकोटा आहे 3/1 आणि याच्यामध्ये कुठली पाकिटं राहतील, तर ही 5 पाकिटं याच्यामध्ये राहतील. याला असं म्हटलेलं आहे मास्टर एनवलप फॉर स्टॅच्युटरी कव्हर. त्यामुळं याच्यामध्ये जे लिफाफे आपण ठेवणार आहोत प्रत्येकासाठी एक वेगळा लिफाफा दिलेला आहे. तर हे सर्व लिफाफे सांविधिक लिफाफे आहेत आणि त्यामुळं हे सर्व लिफाफे आपल्याला सीलबंद करण्याची आवश्यकता आहे. हे सर्व लिफाफे सीलबंद करून या मोठ्या लकोट्यामध्ये आपण ठेवायचे आहेत. परंतु ही जी मोठी 6 पाकिट आहेत याच्यापैकी मोठं कुठलंही पाकिट आपल्याला सीलबंद करायचं नाही, कारण यामध्ये ठेवलेली पाकिटं हे संकलन केंद्रावर मोजून जमा करून घेण्यात येतील. त्यानंतर जो पाकिट क्रमांक 4 आहे, तर या 4 नंबरच्या पाकिटामध्ये हे वेगवेगळ्या प्रकारचे 11 पाकिटं ठेवली जातील आणि ही सर्व 11 पाकिटं या ठिकाणी आपल्याला दिलेली आहेत. सर्व 11 पाकिटं या ठिकाणी दिलेली आहेत, जी या ठिकाणी नमूद केलेले आहेत. याच्यावरती असं म्हटलेलं आहे मास्टर एनवलप फॉर नॉन स्टॅच्युटरी कव्हर, म्हणजे असांविधिक पाकिटं यामध्ये आपण सर्व ठेवणार आहोत. त्यामुळं याच्यामधलं कोणतंही पाकिट सील करण्याची आवश्यकता नाही. ही फक्त पाकिटं चिकटवण्यात यावीत आणि हे जे मोठं पाकिट आहे ते मी आता सांगितल्याप्रमाणे चिकटवण्याची आवश्यकता नाही. यानंतर पाकिट क्रमांक 5 फॉर हँडबुक इन्स्ट्रक्शन एक्सेट्रा. तर याच्यासाठी हे पाकिट क्रमांक 5 आहे, त्याच्यामध्ये या सर्व गोष्टी ठेवायच्या आहेत. तर पाकिट क्रमांक 5मध्ये या गोष्टी ठेवायच्या. त्याचबरोबर पाकिट क्रमांक 6मध्ये ज्या नमूद केलेल्या गोष्टी आहेत त्या आपण त्याच्यामध्ये ठेवायच्या आणि संकलन केंद्रावरती ही पाकिटं जमा करायची. आता याच्याबरोबरच काही अहवाल हे आपल्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना आवश्यक असतात आणि म्हणून 17C फॉर्म, त्याच्याबरोबर प्रिसाइडिंग ऑफिसरची डायरी, त्याच्यानंतर PS05 हे फॉर्म्स आपण वेगळ्यानं संकलन केंद्रावरती जमा करावेत. याशिवाय काही फॉर्म्स हे अतिरिक्त प्रतीमध्ये आपल्याला संकलन केंद्रावरती जमा करायला लागतील. त्याच्यामध्ये मतपत्रिकांचा हिशोब नमुना 17C याची एक अतिरिक्त प्रत आपल्याला संकलन केंद्रावरती जमा करावी लागेल. मतदान केंद्राध्यक्षाची डायरी म्हणजे मतदान केंद्राध्यक्षाची दैनंदिनी याची अतिरिक्त प्रत, त्याचबरोबर नमुना 17A च्या स्क्रुटिनीसाठी अहवाल हाही आपल्याला
संकलन केंद्रावरती जमा करावा लागेल. हे 3 अहवालाच्या अतिरिक्त प्रती सीलबंद न केलेल्या या संकलन केंद्रावरती जमा कराव्यात. कारण दुसऱ्या दिवशी माननीय निवडणूक निरीक्षक यांच्या समवेत आपल्या 17A स्क्रुटिनी होते. त्यामुळं आपण जे फॉर्म भराल ते सुव्यवस्थित भरा. काहीमध्ये माहिती नसेल आणि फॉर्मही नसेल तर त्या पाकिटामध्ये काही नाही अशी चिठ्ठी टाका. कोणतंही पाकिट फॉर्मशिवाय असता कामा नये आणि त्या पाकिटामध्ये आपण ठेवलेला फॉर्म्स हा त्याच नमुनेचा असावा आणि तो अचूक भरलेला असावा याची आपण खात्री करावी. कारण 17A स्क्रुटिनीच्या वेळेला निवडणूक निरीक्षक यांच्यासमोर ही सर्व कागदपत्रं ओपन केली जातात आणि आपण त्याच्यामधले फॉर्म्स भरलेले फॉर्म्स हे त्या ठिकाणी तपासले जातात. याच्यासाठी आवश्यक ते नमुने आणि आवश्यक कोरी पाकिटे हे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदान केंद्रावर पुरवण्यात यावीत. सर्व मतदान साहित्य सील झाल्यानंतर सर्व साहित्यासह मतदान पथकाने आपल्याला नेमून दिलेल्या वाहनातून साहित्य जमा करण्याच्या ठिकाणी पोहोचावं आणि त्या ठिकाणी आपलं साहित्य जमा करावं.